हा प्रभाग 166 जो आहे तो मनसे इंजिन या चिन्हाला आम्हाला देण्यात आला. मात्र नंतर कळालं की सदर जे चिन्ह आहे या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढत आहे. त्याच्यामुळे थोडीशी खंत होती. मात्र ती खंत आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांनी स्वतः शब्द दिला. साहेबांनी शब्द दिला की पुढील 5 वर्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सोबतच राहतील. त्यांच्या कामाची आज पोचपावती होती की आम्हाला 100% आम्हाला पूर्णतः खात्री होती की ही आमची हक्काची सीट होती आणि ती आम्हाला मिळणार. मात्र एक धक्का असा आम्हाला जाणवला. आम्ही आत्ता आमची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही नव्या जोमानं नव्या जोशानं दुपटीनं प्रत्यक्ष भेट घेतली. साहेबांनी तेच आश्वासित केलं. तेच मी सांगतोय की साहेबांनी जे आश्वासित केलं आहे त्याच्यामुळे एक नवीन बळकटी, एक नवीन भरारी मिळाली, एक जोश आम्हाला प्राप्त झालेला आहे. कसं आहे, नाराजी अशी नव्हती. थोडी खंत वाटली की आज प्रभाग क्रमांक 166 आज कालिना विधानसभा मतदारसंघ एकूण प्रभाग 6 त्यापैकी 5 माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना देण्यात आली. मात्र एक सीट जी आहे ती प्रभाग 166 हा प्रभाग 166 जो आहे तो मनसे इंजिन या चिन्हाला आम्हाला देण्यात आला. मात्र नंतर कळालं की सदर जे चिन्ह आहे या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढत आहे. त्याच्यामुळे थोडीशी खंत होती. मात्र ती खंत आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांनी स्वतः शब्द दिला. त्यांनी स्वतः आश्वासित केलं आणि त्यांनी एक नवीन भरारी दिली की आजच्या आजच नक्कीच सदर उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री राजन खैरनार हे पक्षप्रवेश करतील आणि जिंकून आल्यानंतर त्यांना जिंकून आणायची कसोटी आमची आणि ते जिंकून येणारच याची आम्ही ग्वाही देतो. आणि जिंकून आल्यानंतर नक्कीच आम्ही त्यांना साहेबांनी शब्द दिला की पुढील 5 वर्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सोबतच राहतील. मॅडम पक्ष स्थापनेपासून जवळजवळ 18 ते 20 वर्ष माननीय श्री आमचे माजी विभाग अध्यक्ष श्री संदीपभाई हुडगे यांच्याबरोबर कार्यरत आहेत. आणि त्यांनी 2012लाही इंटरव्ह्यू दिलेला. त्यावेळी त्यानंतर देखील 2017ला देखील त्यांनी प्रयत्न केला. आणि ह्यावेळी आमच्या कामाची आज पोचपावती होती की आम्हाला 100% आम्हाला पूर्णतः खात्री होती की ही आमची हक्काची सीट होती आणि ती आम्हाला मिळणार. मात्र एक धक्का असा आम्हाला जाणवला. परंतु तो धक्का सावरण्याचं काम आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आत्ता आमची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही नव्या जोमानं नव्या जोशानं दुपटीनं प्रत्यक्ष भेट घेतली. साहेबांनी तेच आश्वासित केलं. तेच मी सांगतोय की साहेबांनी जे आश्वासित केलं आहे त्याच्यामुळे एक नवीन बळकटी, एक नवीन भरारी मिळाली, एक जोश आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि नक्कीच आम्ही सदर उमेदवाराला निवडून देऊ. पूर्णतः काही शंका बाळगू नका.